गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। काश्मीर इथल्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता। यात 27 प्रवाशांवर गोळीबार केल्यामुळे ते मृत्युमुखी पडले आहेत। याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आज पाकिस्तान आणि दहशतवादांविरोधात महात्मा गांधी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। काश्मीर इथं पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी काल दुपारी भ्याड हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। यात प्रत्येकाचं नाव विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडल्या आहेत। दहशतवाद्यांनी फक्त पुरुष व्यक्तीला टार्गेट केलं होतं आणि त्यांनाच गोळ्या घालण्यात आल्या होत्या। यामध्ये 27 पर्यटक मयत झाले आहेत। याची माहिती देशभरात समजताच देशामध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उमटली आहे। इचलकरंजी शहरातल्या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पाकिस्तान आणि दहशतवादांविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं करण्यात आली आणि मयत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर भारत सरकार देईल आणि आमच्या जवानांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे। याचा बदला भारत घेईलच, पण अशा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना वेळीच आवर घातला पाहिजे। असं कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना कदापिही कुठलाही देश पाठीशी घालणार नाही, त्याचा निषेध केला जाईल। आज महात्मा गांधी चौकात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। ज्या कुटुंबातले व्यक्ती मयत झाले आहेत त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील असा विश्वास शिवसैनिकांनी दिलाय। तसंच जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शनं करण्यात आली। यावेळी रवींद्र माने, मोहन मालवणकर, चंद्रकांत शेळके, ऋषिकेश गौड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। काश्मीर येथील पहलगाममध्ये जो पाकिस्तान धार्जिणे अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा धर्म विचारून त्याने जो हा हल्ला केला, त्यामध्ये 27 हिंदू पर्यटक या ठिकाणी मृत्युमुखी पडले। त्यांचं या निमित्तानं या पाकिस्तानचा या ठिकाणी मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि घुसेंगे और मारेंगे अशा शब्दात भारतीय जवान पाकिस्तानला उत्तर देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या हिंदू पर्यटकांचं या ठिकाणी यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांच्या हुतात्म्यात चिरशांती देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।